हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये। तर ICDS अंगणवाडी सुपरवायझर जो पहिला पेपर झाला आहे 14 तारखेला 9 ते 10:30 या शिफ्टमध्ये पेपर झाला आहे। आता जो पुढील पेपर आहे तो 22 तारखेला विद्यार्थी मित्रांनो होणार आहे। तर 14 तारखेला जो पेपर झाला ना, तर त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारतायत तो जो पॅटर्न आहे तो आपल्याला शिकायचा आहे, जेणेकरून 22 तारखेला जे आता पुढे जाणार आहेत तर त्यांना एक रूपरेखा भेटली पाहिजे, बरोबर अभ्यास कसा केला पाहिजे, कारण की जो स्मार्ट स्टडी करेल तोच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रँक काढेल। तर या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात महत्त्वाचं की अजूनही विद्यार्थी मित्रांना क्लिअर नाही की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। टोटल परीक्षेमध्ये 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी। यामध्ये लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा GK नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असं मी बोलतो। नॉन टेक्निकलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मराठीला विद्यार्थी मित्रांनो 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी। त्यानंतर इंग्लिशला 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी। त्यानंतर GK ज्याला सामान्यज्ञान म्हणतो 20 प्रश्न आहेत 40 गुणांसाठी। त्यानंतर ॲप्टिट्यूड याला विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्न आहेत 40 गुणांसाठी, म्हणजे टोटल किती 60 प्रश्न झाले 120 गुणांसाठी। आता जो दुसरा पार्ट आहे ज्याला मी टेक्निकल कन्सिडर करतो, तर टेक्निकलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ICDS एकात्मिक बालविकास योजना व कायदे 20 प्रश्न आहेत 40 गुणांसाठी। त्यानंतर पोषण अभियान यासाठी तुम्हाला 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी। त्यानंतर संगणक ज्ञान यावर तुम्हाला 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी, म्हणजे बघा 40 प्रश्न 80 गुणांसाठी आहे। तर यामध्ये आता तुम्ही सर्वात पहिल्यांदा जो टेक्निकल पार्ट आहे तो चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा आहे, कारण की ICDSच्या जेवढ्याही योजना आहेत त्यासोबत जेवढेही कायदे आहेत, जसं की मुलांची संरक्षण अधिनियम, त्यानंतर पोक्सो कायदा, त्यानंतर याच्याच रिलेटेड जेवढेही कायदे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत। पोषण अभियान 10चे 10 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे, संगणकचे देखील 10चे 10 प्रश्न बरोबर आले पाहिजे, हे तुमचं टार्गेट पाहिजे। त्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये जो GK पार्ट आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला समाजसुधारक चांगल्या पद्धतीने करायचा आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल हा चांगल्या पद्धतीने करायचा आहे। त्यानंतर इतिहासामधले देखील विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते। त्यानंतर राज्यव्यवस्था आणि सामान्य विज्ञान हे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे। यानंतर मराठी या टॉपिकमध्ये तुम्हाला समानार्थी, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, वाक्यांचे प्रकार आणि उतारा तर काय सिंपल असतो, उतारा वाचून तुम्ही उत्तरे इझिली देऊ शकता, हे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे। त्यासोबत इंग्लिशमध्ये सेम, अँटोनिम, सिनोनिम, पॅराजंबल आणि उतारा हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत, बरोबर। तर हे सर्व कन्सिडर केलं तर आता जो पूर्ण एक्झाम पॅटर्न आहे त्याला 2 सेक्शनमध्ये डिवाइड केलं, A आणि B, बरोबर। A सेक्शनमध्ये जेवढे तुम्हाला टॉपिक सांगितले ते डिवाइड केले 50 प्रश्न, आणि B मध्ये देखील 50 प्रश्नांमध्ये डिवाइड केलं आहे। तर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्हाला प्रश्न येत असतो तर तुम्ही इझिली ते अटेंड करता, त्यामुळे त्याचा काही विषय नाही, फक्त तुमची चांगल्या पद्धतीने काय म्हणता येईल की अभ्यास जर असेल तर नक्की तुम्हाला यामध्ये फायदा होईल। तर सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे का, तर लक्षात घ्या, आता जर तुम्ही 80 प्रश्न सोडवलेत आणि 20 प्रश्न फक्त तुमचे बाकी, मला एक सांगा 20 पैकी तुम्ही तुक्के जरी मारले, 4 प्रश्न बरोबर आले तर तुम्हाला 8 मार्क भेटणार, 16 प्रश्न जरी चुकले तुमचे तर 8 मार्क वजा होणार। तर मला एक गोष्ट शांत डोक्याने सांगा, 20 पैकी तुम्ही तुक्के जरी मारले तर सांगा 4 पैकी तुमचे नक्की जास्त बरोबर येतील, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुक्के मारणार आहेत का नाही, तर थोडं डोकं लावा ना। 20 पैकी तुम्ही डोकं जरी लावलं तर 8 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात, 8 जरी बरोबर आले तर हे 16 झाले, आणि 12 चुकले तर 6 मायनस, म्हणजे 10 प्रश्न 10 मार्क तुम्ही प्लसमध्ये। त्यामुळे सगळेच प्रश्न अटेम्प्ट करायचे आणि डोकं लावून अटेम्प्ट करायचे, ही गोष्ट तुम्ही आता काय म्हणता येईल की खूनगाठ बांधून घ्या। कोणत्या क्लासेसचं ऐकून जेवढे जमतंच तेवढंच अटेंड करा असं करू नका। त्यानंतर आता हे जे 40 प्रश्न आहेत, कमी वेळ आहे 40 प्रश्नांची, आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आहे 80 मार्कांची। तर काहीच करायचं नाही, आपल्याकडे एकात्मिक बालविकास योजना व कायदे देखील सर्व कव्हर केलेत। पोषण अभियान टोटल संगणकचे 350 प्रश्न आणि उरलेले 1650 प्रश्न ह्या 2 टॉपिकवर आहेत। तर मला एक सांगा,
हे 350 पैकी 10 प्रश्न तुमचे कव्हर होऊन जातील आणि 1600 पैकी 30 प्रश्न तुमचे कव्हर होऊन जातील. तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायचं गरज नाही. जे विद्यार्थी आधीपासून अभ्यास करताय स्वतःच्या नोट्स रिवाईज करा. मी जे कंटेंट देतोय ते तुम्ही घ्या. 99 रुपयामध्ये 2000 प्रश्न टॉपिक वाईज PDF आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. बाकी काही करायची गरज नाही. डोकं लावा, शांत डोक्याने विचार करा. टेस्ट सिरीज देऊ किंवा सॉल्व्ह करू यामध्ये वेळ घालू नका. सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे जो प्रश्नांचा साठा आहे, तुमची प्रत्येक टॉपिकवरची काय म्हणता येईल की त्याला पकड महत्त्वाची. तुम्ही टाईम मॅनेजमेंट शिकले, परंतु जर तुम्हाला अभ्यासच कमी असेल तर त्याचा उपयोग तरी काय. त्यामुळे टेस्ट सिरीज शेवटी बघूयात. एखादी टेस्ट सॉल्व्ह करायची असेल तर मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये ऑनलाईन टेस्ट घेऊन येईल. परंतु सुरुवातीला काय करायचं आहे तर तुम्हाला ह्या PDF फाईल घ्यायचे. जर तुम्हाला वाटलं की ऑनलाईन प्रॅक्टिस करायची चला मला टायमर लावून, तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. ॲप्लिकेशनमध्ये देखील 50 ऑनलाईन टेस्ट ह्याच टॉपिकवर आहे आणि सेम PDF त्या ठिकाणी तुम्हाला मी अपलोड केला आहे. तर तुम्ही ॲप्लिकेशनमधून जरी परचेस केलं तर तुमची ऑनलाईन प्रॅक्टिस होईल. ते जे ऑनलाईन कंटेंट आहे त्याची प्राईस 149 आहे आणि PDFची फाईल तुम्हाला 99 रुपीज आहे. तर आता हे तर झालं टेक्निकल. ज्याला फक्त टेक्निकल पाहिजे त्यांनी ते कंटेंट घ्या. आता ज्याला संपूर्ण अभ्यासक्रम पाहिजे, संपूर्ण अभ्यासक्रम, त्यासाठी आपण हा पॅकेज घेऊन आलो आहोत. यामध्ये 249मध्ये 8500 प्रश्न आहे. सुरुवातीला 99 रुपीजचं जे मटेरियल आहे ते ऑलरेडी तुम्हाला यामध्ये भेटणार आहे, ज्यामध्ये ICDS योजना, पोषण अभियान, संगणक ज्ञान हे सर्व तुम्हाला यामध्ये PDF स्वरूपात भेटणार आहे. त्यासोबत सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न आहे. सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर केले मी यामध्ये भूगोल कव्हर केला आहे, इतिहास कव्हर केला आहे, राज्यव्यवस्था कव्हर केला आहे, पॉलिटी कव्हर केला आहे, सामान्य विज्ञान कव्हर केला आहे. एका दिवसामध्ये, एक दिवस म्हणतो 2 तासामध्ये सामान्य ज्ञान उरकून टाकायचा. ह्याच PDF 2 ते 3 वेळेस हाताखालून घालायच्या. त्यानंतर सर्व प्रश्नपत्रिका ह्यानंतर सॉल्व्ह करा. चालू घडामोडी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024च्या चालू घडामोडी वाचून घ्यायच्या. त्यासोबत त्यामध्ये इम्पॉर्टंट अदर फाईल दिल्या आहे. इम्पॉर्टंट अदरमध्ये काय काय मग तुम्हाला जनगणना प्रश्न, त्यानंतर अर्थसंकल्प प्रश्न, त्यानंतर नृत्यप्रकार प्रश्न, भारत आणि सण उत्सव, अशा टोटल 34 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. ते देखील PDF त्यामध्ये अपलोड केलं आहे. जसा वेळ भेटेल तसा तुम्हाला ते करायचं आहे. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, टॉपिक वाईज सर्व प्रश्न आपण कव्हर केले, म्हणजे प्रत्येक टॉपिक तुमच्या हाताखालून जाईल. ॲप्टिट्यूड यामध्ये 2 गोष्टी, रिझनिंग आणि काय म्हणता येईल की ॲप्टिट्यूड, हे दोन्ही वेगवेगळे फोल्डर करून तुम्हाला कंटेंट दिलं आहे. लक्षात घ्या, हा परिपूर्ण पॅटर्न आहे. आणि अजून एक, परीक्षा तर आली आहे तर लक्षात घ्या, हे जे तुम्हाला कंटेंट भेटते ना याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. बाकी कोणतीही एक्झाम आली तर हे तुम्ही कंटेंट यूज करू शकता. म्हणून मी 8 दिवसासाठी मटेरियल का घेऊ किंवा याच्यात पडू नका. हे जे मटेरियल आहे ना, लक्षात घ्या, तुम्ही इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर हे मटेरियल आपल्या ॲपवर देखील तुम्ही बघू शकता 1400 रुपयापर्यंत आहे. परंतु मी काय करतोय की आपले गरीब घरातल्या लेडीज आहेत, प्रत्येकाची स्थिती असते तसं नाही. मी कमी फीमध्ये तुमच्यासाठी मटेरियल घेऊन आलो आहोत. ज्यांनीही घेतलं आहे तुम्ही बघू शकता, आपले यूट्यूबचे व्हिडिओचे व्ह्यूज बघा, कारण की आपण कंटेंट देखील तसंच देतोय. तर ज्याही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेचच 93 56 25 60 यावर व्हॉट्सअप करून द्या किंवा या नंबरवर पेमेंट करा. पेमेंट करताना काही अडचण येत असेल तर सेम क्रमांकावर मेसेज करा, मी दुसरा नंबर देईल. जर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची तर ऑनलाईन प्रॅक्टिस करण्याकरिता कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा. तुम्हाला ह्या कोर्सची प्राईज आहे 400 रुपये. यामध्ये तुम्हाला 130 ऑनलाईन टेस्ट देखील भेटत आहे. ज्याला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची, टेस्ट सिरीज घ्यायची तर ते ॲप्लिकेशन थ्रू घ्या. ज्याला स्वतःचा क्वेश्चन साठा वाढवायचा आहे, अभ्यास वाढवायचा आहे, त्यांनी हे जे PDF स्वरूपात मटेरियल आहे ते घेऊन अभ्यास करा. लक्षात घ्या, यामध्ये परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून काही घाबरायचं नाही. सर्वच प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. स्वतःकडचा जो प्रश्नांचा साठा आहे तो वाढवा. स्वतःवर विश्वास ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा. शांत डोक्याने अभ्यास करा. सेम कंटेंट 3 वेळेस रिव्हिजन झाली पाहिजे, हे टार्गेट असू द्या. पेपरला जायचे 1 तास आधीपर्यंत देखील अभ्यास करत राहायचं आहे. एक मार्क तुमचा अगदी महत्त्वाचा आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील खाली कमेंट करा. आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक झालंच पाहिजे. आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत जे घाबरले आहेत, अभ्यासाला सोडून दिले, त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही ऑलरेडी वर्किंग वुमन आहात, तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम करत आहात, तुमच्याकडे नॉलेज आहेत. फक्त स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्या टॉपिकवर जर भर दिला, एखाद्या स्टुडंटचा मराठी ग्रामर चांगलं असू शकतं, इंग्लिश ग्रामर चांगलं असू शकतं, एखाद्याचं सामान्य ज्ञान चांगलं असू शकतं, तर कोणता टॉपिक आपला वीक आहे त्या टॉपिकवर फोकस करा आणि विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्हाला यश भेटेल. मला वाटतं की जेवढे तुमचे डाऊट आहे ते या ठिकाणी क्लिअर झाले असेल, एक कॉन्फिडन्स तुमच्यात आला असेल. आणि कोणालाही मटेरियल पाहिजे असेल तर लगेचच व्हॉट्सअप करून मटेरियल घ्या. तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल हे प्रोव्हाइड केलं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.